मी म्हणतो असं गृहीत धरून चलू की एकदा घेतली की सुटत नाही, पण तेवढ्यावर दारू कशी वाईट करू शकते? तुम्ही विश्वविद्यालयाचे पदवीधर आहात ना, मग 4 दिवस परीक्षा देऊन तुम्ही एकदा पदवी मिळवता, ती आयुष्यभराची चिटकते म्हणून पदवी घ्यायचं टाकलं. तशी बायको लग्नात एकदा माळ घातली की उभा जन्म बायकोचा लवेला विलगतो म्हणून तुम्ही बायको करायचं टाकलंय. पदवी वाईट नाही, बायको वाईट नाही, आणि दारू तेवढी वाईट का? का? मदिरा ही प्रेमापेक्षा सुद्धा श्रेष्ठ. बरं असे प्रेमामध्ये राजा सुद्धा गुलाम होतो, पण मदिरेच्या जोरावर एखादा गुलाम सुद्धा राजासारखा स्वतंत्र होतो. प्रेमात प्रियसीच्या प्रणयीच्या लाता खाव्या लागतात, पण मदिरेच्या जोरावर उभ्या जगाला लात मारण्याची हिम्मत आपल्या अंगात येते. मदिरा ही नीतिमत्तेला पोषक असते. बघा कसं ते मद्यपी कधीही खोटं बोलत नाही, कारण त्याला खोटं रचून सांगतात येत नाही. मद्यपी कधी कुणाजवळ चहाडी करणार नाही, कारण त्याच्या मागे बोललेलं त्याचं त्याला आठवत नाही. मद्यपी कधी कुणाचा विश्वासघात करणार नाही, कारण मुळात त्याच्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. अलीकडे खाण्यापिण्याची जी अडचण निर्माण झाली आहे ना, त्यासाठी आम्ही संस्था काढायचं ठरवलं, आर्य मदिरा मंडळ. काय अलीकडे मद्यप आणि हलक्या लोकांच्या हातात गेल्यामुळे संभावित समाजाकडून त्याची जी हेटाळणी होत आहे ती दूर व्हावी आणि मद्यपानाला सभ्य स्वरूप प्राप्त व्हावं, हा या मागचा उद्देश आहे. मी सांगतो, मी माझं मृत्यूपत्र केलं, तुम्हाला सांगतो तुम्ही पण करा. मी मेल्यावर माझ्या घराचा गुत्ता करा, त्याला तळीराम मोफत मद्यालय असं नाव द्या. तो गुत्ता रात्रंदिवस चालू राहण्यासाठी सरकार दरबारी खटपट करून परवानगी मिळवा, म्हणजे आडल्या नडल्याची गैरसोय होणार. मी मेल्यावर माझ्या तोंडात गंगोतक सोडू नका, तुळशीपत्र ठेवू नका, त्याऐवजी दारूचे 4 थेंब सोडा, त्यावर दारूच्या बाटलीचं पोच. म्हणजे प्राण जाताना जरी ठसका लागला तरी तोंडात ती दारू सांडणार.